तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे जवाहर विद्यालयाच्या मैदानावर शिक्षण महर्षी कैलासवासी सीना आलुरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती खोबरे गुरुजी तसेच प्रभात मंडळ व जवाहर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष नागनाथ देशमुख, सरपंच रामचंद्र आलुरे, आयोजक खोबरे गुरुजी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे गुरुजी, प्राचार्य उमाकांत चंदशेट्टी, मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, श्रीमंत मुळे गुरुजी, तंटामुक्त अध्यक्ष कल्याणी मुळे, प्राचार्य सुभाष स्वामी, चंद्रशेखर कंदले गुरुजी, लिंबाजी सुरवसे गुरुजी, निवेदक राजू देवकते, गोविंद घारगे, विश्लेषक तथा पंच धनराज भुजबळ, कुस्ती कोच सुंदर जवळगे, उपमहाराष्ट्र केसरी मारुती वडार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व कैलासवासी आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले। तसेच शनिवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या या चाचणी कुस्ती स्पर्धेतील खुल्या कुस्तीत हातलाई कुस्ती संघ धाराशिव येथील अणदूरचा पैलवान राहुल मुळे याने गोकुळ वस्ताद तालीम संघ पुणे येथील पैलवान विजय मोटे याला एकेरी कुस्तीत 1 मिनिटात चितपट केले। यावेळी हलग्यांच्या कडकडाटात जल्लोष करण्यात आला। तर रविवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता कुस्तीचा फड पुन्हा रंगला। 4 गटातील मल्लांच्या या कुस्ती स्पर्धेत 251 मल्लांनी भाग घेतला। त्यातील 40 मल्ल महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पात्र ठरले। सायंकाळी सुधीर अण्णा पाटील, रामचंद्र आलुरे व मान्यवरांसह विजेत्यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले। तसेच पत्रकार संघाकडून ज्येष्ठ निवेदक राजू देवकते, पंच तथा विश्लेषक धनराज भुजबळ व आयोजक मारुती खोबरे गुरुजी यांचा अणदूर शहर पत्रकार संघातर्फे विशेष सत्कार करण्यात आला। पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले, तर देवकते यांनी आपल्या सत्काराने आम्हाला बळ व प्रेरणा मिळाली अशी भावना व्यक्त केली। यावेळी लक्ष्मण दुपारगुडे, चंद्रशेखर कंदले, लिंबाजी सुरवसे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। 2 दिवस चाललेल्या या कुस्ती चाचणी स्पर्धेस विविध मान्यवर, वस्ताद मंडळी यांच्यासह जिल्ह्यातील प्रेक्षक व कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देणगीदार, प्रमुख पाहुणे, प्रमुख वस्ताद मंडळी तसेच पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता, तर निवास व भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती। शिस्तबद्ध नियोजनात या स्पर्धा पार पडल्या। प्राध्यापक धनराज भुजबळ, धाराशिव जिल्ह्याचा तालीम संघाचा संचालक या नात्यानं माझं कर्तव्य आहे कैलासवासी सीना आलुरे गुरुजींच्या कर्तृत्वातून ही महान पिढी, हा महान वारसा, ह्या अंदूरचं नाव आपल्या मराठवाड्यामध्ये झालं। आणि ही जी काही परंपरा आहे ती गुरुजींनी आम्हाला शिकवली। कैलासवासी रुस्तमेंद हरिचंद बिरादर असतील, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य खोबरे गुरुजी असतील, यांनी आम्हाला ही कल्पकता दिली आणि यातून ह्या कुस्तीला आम्हाला एक ताकद निर्माण झाली। कुस्ती हेच जीवन, लाल माती हेच जीवन म्हणून आम्ही आजपर्यंत कार्य करत आलेलो आहोत आणि इथूनही शेवटच्या श्वासापर्यंत कुस्तीसाठीच आम्ही जगत राहणार। आता राहिली गोष्ट आंदोलकांना समाधान करण्याची। कुस्त्या ह्या निर्विवाद झाल्या। सन्माननीय नगरीचे सरपंच रामदादा आलुरे 2 दिवस इथं ठाण म्हणून होते। जेवणाची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल किंवा बैठक व्यवस्था असेल, आखाड्याची व्यवस्था असेल, अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी केली आणि या कुस्त्याला एक चांगली गती प्राप्त करून दिली आणि याच्यातून एक स्पर्धा सन्मानजनक झाली असं मी म्हणेन। सर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण वातावरण निर्मिती म्हणा किंवा अक्षरशः तुम्ही मैदानावरती पाऊल जरी ठेवलं तरी बाकीचे प्रेक्षक असतील किंवा पैलवान आहेत त्यांच्या एक शरीरामध्ये असं उत्स्फूर्त प्रतिसाद येत होता, त्यांच्या बघण्याचे दृष्टिकोन बदलत होता। काय सांगाल सर? गेली 3 तप मी ह्या कुस्तीशी संबंधित आहे। गेली 3 तप ह्या लाल मातीशी मी खेळून आलेलो आहे, म्हणून आमच्या अंगात नसानसात रक्तात कुस्ती आहे आणि आम्हाला एकच कळतं, कुस्ती वाढली पाहिजे। महाराष्ट्राचा पैलवान हा भारत देशामध्ये आणि आपल्या जगतामध्ये श्रेष्ठ झाला पाहिजे। ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताची जी आहे खाशाबा जाधवानंतरची महाराष्ट्राला ते सुवर्ण पदकाच्या रूपाने प्राप्त झाली पाहिजे, ही आमची तळमळ आहे। म्हणून आम्ही कुस्तीसाठी कायम धडपडत असतो। कुस्तीला चांगलं स्थान प्राप्त करून देण्यासाठी तन मन धन आम्ही अर्पण करत असतो। हीच शिकवण आम्हाला आमच्या आई वडिलांनी आणि गुरुजनांनी कैलासवासी रुस्तमेंद हरिचंद बिरादरांनी दिलेली आहे। अर्जुनवीर काका पवार असतील, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद पवार तात्या असतील, या सर्वांनी आम्हाला एक ताकद दिली, म्हणून आम्ही या कुस्तीची सेवा करत असतो। या कार्यक्रमासाठी बऱ्याच लोकांनी मला मदत केलेली आहे आणि सहकार्य केल्यामुळे हे सर्व कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो। कार्यक्रम यशस्वी याचं कारण सर्वांनीच आपले रामदादा आलुरे सरपंच यांनी सहकार्य आणि मला धीर दिले, त्यांना मला प्रेरणा दिली, त्यामुळं हा कार्यक्रम असे उत्तर झाला आणि माझे मित्रमंडळींनी मला सहकार्य केलं।
सगळ्यात सहकार्य सर्वात महत्वाचं म्हणजे धनराज भुजबळजी जे पोलीस प्रशिक्षण मुलं होते त्या मुलांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करावं थोडं थोडंच आहे. आणि त्यांच्यामुळे शिस्तीनं जेवण म्हणा प्रत्येक ठिकाणी ते मुलं होते. त्यामुळं त्यांच्यामुळंच हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी म्हणू शकतो आणि सर्वांचं सहकार्य मिळालं. डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारउडे, अणदूर, तुळजापूर.